28 एप्रिल 2020ला CQB बँकेचं लायसन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॅन्सल केलं आणि त्यानंतर मग अनेक ठेवीदार आणि शेअरहोल्डरच्या विनंतीनंतर CKP कोऑपरेटिव्ह बँक कृती समिती अशा तऱ्हेने एक समिती स्थापन झाली। कोरोना कालखंडामध्ये सगळेजण घरी बसलेले असताना जेव्हा एखाद्या बँकेचं लायसन कॅन्सल होतं ती अतिशय वाईट घटना घडली, परंतु लोक एकत्र आले आणि त्यांनी सेव्ह CKP कृती समिती स्थापन केली। त्यातून पहिली कृती जी होणं अपेक्षित होतं की CKP बँकेचे जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत JD पाटील यांनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे एक अपील करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही आणि म्हणून त्यांनी ते अपील केलं नाही, त्यांनी त्यांचा अधिकार जो आहे हा एक्सरसाइज केला नाही, म्हणून ठेवीदार आणि अर्थातच शेअरहोल्डर यांनी तो अधिकार वापरण्याचं ठरवलं आणि म्हणून कृती समितीने एक अपील ड्राफ्ट करून त्यांच्याकडे पाठवलं आणि तरी पण त्यांनी दखल नाही घेतली, म्हणून मग कोर्टामध्ये आपण पहिला रिट पिटिशन 26 मे 2020ला म्हणजे जवळजवळ 28 दिवसाच्या आत आपण मुंबईच्या हायकोर्टामध्ये आपला अर्ज घेऊन गेलो। त्या ठिकाणी जरी आपल्याला इंटरिम स्टे नाही मिळाला लिक्विडेशनच्या प्रक्रियेवरती, जी लिक्विडेशन 4 मे 2020ला लिक्विडेटरची अपॉइंटमेंट करून महाराष्ट्र सरकारने जी कृती केली होती त्याच्यावरती स्टे मिळाला नाही, परंतु कोर्टाने सांगितलं की हे पॅन्डेमिक कोर्ट आहे, ह्याच्यामध्ये ज्याला आपण व्हर्च्युअल कोर्ट आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कोर्ट आहे, फुल फ्लेज कोर्टामध्ये जायला तुम्हाला आम्ही परवानगी देतो, अशा तऱ्हेची ती ऑर्डर ही 22 जूनला आली। त्यामुळे 26 मेला आपण कोर्टात गेलो आणि 22 जूनला पहिली ऑर्डर आली। एवढ्या क्विकली एखादा विशिष्ट निर्णय येणं हे सुद्धा या करोना कालखंडामध्येच घडलेली एक ऐतिहासिक गोष्ट असं म्हणायला हरकत नाही। त्यात कोर्टामध्ये अनेक वर्ष जातात, त्यानंतर मग आपल्याला जे ओपनिंग मिळालं त्या ओपनिंगचा आधार घेऊन आपण अरुण धुमाळे आणि ज्योती धुमाळे आणि मिलिंद श्रोत्री यांचा एक जो अर्ज आहे हे CKP सहकारी बँकेचे आणि कृती समितीचे सभासद आहेत, हे ठेवीदार पण आहेत आणि हे शेअरहोल्डर पण आहेत आणि यांनी पिटिशनर म्हणून दुसरा अर्ज केला आणि तो दुसरा अर्ज जो आहे त्याच्यामध्ये जे अपील केलं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 या कायद्यामध्ये 104 कलमांमुळे ते अपील त्यांनी फाईल केलं आणि सांगितलं की JD पाटील यांची अपॉइंटमेंट जी 110 कलम आणि 103 कलम हे दोन्ही एकत्रितपणे वाचलं तर ती बेकायदेशीर कृती आहे। तत्पूर्वी 102 कलम काय म्हणते ह्याची तपासणी महाराष्ट्र सरकारने करणं आवश्यक होतं। त्यामुळे 103 कलम आणि 110 कलम याची बेकायदेशीरपणे अंमलबजावणी करून लिक्विडेटर डोक्यावर आणून बसवणं आणि लिक्विडेटरने लोकसत्तेमध्ये एक जाहिरात देऊन लोकांना DICचा क्लेम करण्याकरता फॉर्म भरा हे सांगणं आणि त्या प्रक्रियेमध्ये सगळे 60च्या वरचे 70च्या वरचे 80च्या वरचे लोक या करोनाच्या कालखंडामध्ये आपला क्लेम अर्ज करण्याकरता बँकेमध्ये येत आहेत, अशी एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आणि ज्येष्ठ नागरिकांना कष्टाची आहे। आता हा 5 लाखाचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाच्या निमित्ताने तो DICचा क्लेम आहे आणि लोक गर्दी करत आहेत आणि ही JD पाटील यांची कृती माध्यमातून आपण त्याच्यावरती टीका पण केली आणि ती टीका माध्यमांनी छापलेली सुद्धा आहे। त्यानंतर मात्र त्यांनी त्या काही सुधारणा केल्या आणि लॉकरसाठी 31 जुलै ही अंतिम तारीख ठेवली, मात्र अर्ज सादर करण्याकरता कोणती अंतिम तारीख नाही हे जाहीर केलं आणि आता अर्ज सादर करण्याकरता जर अंतिम तारीख नसेल तर क्लेम सादर करण्याकरता अंतिम तारीख आहे का याचं स्पष्टीकरण नाहीच आहे असा त्याचा अर्थ आहे। दुसरी गोष्ट अशी की 5 लाखापर्यंत आम्ही पैसे देऊ असं सांगायचं, मग 5 लाखाच्या वरच्या लोकांनी काय करायचं, ज्यांच्या ठेवी या 5 लाखाच्या वरती अगदी कोटी 2 कोटीसुद्धा आहेत आणि असे 2000पेक्षा जास्त लोक 5 लाखाच्या वरती आहेत, तर ही जी विभागणी आहे 5 लाखाच्या वरचे 5 लाखाच्या खालचे, ही विभागणी सेव्ह CKP कृती बँक समितीला मंजूर नाही आहे। आम्हाला सर्वच ठेवीदारांचे 100% पैसे कसे सुरक्षित राहतील आणि त्याकरता जर बँकेचं लायसन रिवाईव्ह होणं शक्य असेल, पुनर्जीवित करता आलं तर ते कायद्याच्या चौकटीत आपण कसे पुनर्जीवित करू हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून 5 लाख आम्हाला मिळाले पाहिजेत असं म्हणणारे लोक त्यांना 5 लाख ताबडतोबीने कोणीच देत नाही आहेत। JD पाटील पण तसं आश्वासन देऊ शकत नाहीत, तो त्यांचा अधिकारातला भाग पण नाही आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः DICCच्या मार्फत जे काही सांगते की ही एक दीर्घकाल प्रक्रिया आहे आणि मग या ठिकाणी शेअरहोल्डरनी जे पैसे खर्च करून शेअर होल्डिंग केलेलं आहे त्या शेअरहोल्डरनंतर DICC एक पैसा पण देणार नाही आहे, त्यामुळे शेअरहोल्डरना काहीच किंमत नाही आहे।
कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अजूनही बँकेमध्ये आहेत आणि आज बँक अस्तित्वात नाही आहे. त्यामुळे बँक कर्मचारी असतील CKPचे, बँक ठेवीदार असतील आणि शेअरहोल्डर असतील, सगळ्याच जणांना आज फार मोठं टेन्शन आहे. आणि अशा टेन्शनच्या परिस्थितीमध्ये आपण एक प्रयोग केलेला आहे की ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे CKP बँकेचं लायसन रद्द केलं आहे, ते लायसन पुनर्जित करण्याकरता महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960चा जो आहे त्याचे 100 कलम 3 आणि 110 जर एकत्रितपणे वाचले तर ती एक बेकायदेशीर कृती करून 4 मेला जो लिक्विडेटर नेमण्यात आला आहे त्याच्या संदर्भातलं आपलं अपील 104 नावाच्या कलममधून आपण जे टाकलं आहे ते दुसऱ्या रिट पिटिशनमध्ये अजूनही पेंडिंग आहे. जवळजवळ महिना होत आला तरी ॲपिलेट ऑथॉरिटीने म्हणजे सहकार मंत्री असतील किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील कॉर्पोरेशनचे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये जे कमिशनर आहेत ज्यांचं पुण्याला ऑफिस आहे यांनी त्या अपीलवरती काही निर्णय केला नाही. JD पाटलांनीसुद्धा पहिल्या अपीलवरती काही निर्णय केला नाही. त्यांनी तर स्पष्टच भूमिका घेतली की जे कमिशनर सांगतील तेच मला करावं लागेल. त्यामुळे अपील तुम्ही कायद्यान्वये डिस्पोज ऑफ न करता आणि लिक्विडेशनची प्रक्रिया ही आम्ही त्या अपीलमधून चॅलेंज केलेली असताना 5 लाखसाठी तुम्ही फॉर्म भरा असं सांगून जी एक बेकायदेशीर कृती लिक्विडेशन पुढे रेटण्याची जी कृती आहे ही बेकायदेशीर कृती आहे. त्याला अजूनही लीगल सँक्शन हे नाही आहे. लायसन कॅन्सल झालं याचा अर्थ लीगल सँक्शन लिक्विडेशनला मिळालं असं होत नाही आहे असं आमचं कायद्याचं आकलन आहे. आणि म्हणून जस्टिस काथावाला यांनी 21 जुलैला दुसरा रिट पिटिशनचा जो पहिल्याच दिवशी ताबडतोबीने हिअरिंग देऊन जो निकाल दिला त्या निकालातून ठेवीदारांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्या का झाल्यात? कारण या अपीलच्या बाबतीमध्ये 1 महिन्याच्या कालखंडात म्हणजे 4 आठवड्याच्या आत कॉर्पोरेशन म्हणजे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे NCPचे आहेत, त्यानंतर काँग्रेसचे विश्वजित कदम हे राज्यमंत्री आहेत, कोऑपरेटिव्हचे कमिशनर आहेत, ते पुण्याचं त्यांचं ऑफिस आहे किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी कॉर्पोरेशन आहेत, यांनी सरकारच्या वतीने हा प्रश्न हिअरिंग देऊन ते सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून जे पिटिशनर्स आहेत त्यांना हिअरिंग दिलं पाहिजे आणि डिस्पोज ऑफ करताना त्यांना कलम 102 काय किंवा 103 काय किंवा 110 काय याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लायसन जे रद्द केलेलं आहे ते लायसन रद्द करताना 1860च्या कायद्यान्वये ही CKP कोऑपरेटिव्ह सोसायटी जन्माला आली. 1915मध्ये ती जन्माला आली आणि 1986मध्ये CKPला बँकिंग लायसन दिलं, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलं. महाराष्ट्र सरकारचा कायदा 1960ला आला. त्यामुळे 1986 नंतर बँक अस्तित्वात आली आणि आता 28 एप्रिल 2020 नंतर बँकेचं लायसन झालं कॅन्सल केलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. मग कायद्यान्वये CKP ही सोसायटी म्हणून शिल्लक राहते किंवा नाही राहत या प्रश्नाचा निकाल कोणी करायचा? मग CKP सहकारी सोसायटी जी 1860च्या कायद्याने स्थापन झाली आहे, 1915मध्ये जन्माला आली आहे, त्याचा अंत हा 28 एप्रिलला करणं हे कायद्यामध्ये अभिप्रेत आहे का? ही कायद्याची प्रक्रिया योग्य पूर्ण झाली आहे का? असे सगळे प्रश्न आपण अपीलमध्ये उपस्थित केले आहेत. आणि आपले पिटिशनर अरुण धुमाळे, मिलिंद श्रोत्री आणि ज्योती धुमाळे हे पिटिशनर जे आहेत यांच्या पिटिशनला हिअरिंग देणं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मार्फत अशी जस्टिस काथावाला यांची ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर 4 आठवड्याच्या आत बाळासाहेब पाटील हे जे मंत्री आहेत किंवा दुसरे मंत्री विश्वजित कदम यांचं जे खातं आहे त्या खात्याने ही जबाबदारी पार पाडायची आणि कायदेशीरदृष्ट्या ही जबाबदारी पार पाडायची आहे. त्यामुळे एक नवीन आशा निर्माण झालेल्या आहेत आणि या आशेतून निश्चितपणे पुढचा मार्ग दिसायला लागेल. CKP कृती समितीचा आपला उद्देश CKP बँकेचं लायसन जर पुनरुज्जीवित केलं तर CKP बँक पुनरुज्जीवित करून सर्वच ठेवीदार आणि शेअरहोल्डरना एक नवीन जीवदान देणं शक्य आहे असं आपलं मत आहे. पण 8 वर्षात काय झालं त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाही आत्ता. त्यामुळे 28 एप्रिलनंतर जे काही करायचं ते आपण एकजुटीने केलं आहे. कुणाचीही उणीधुणी न करता आपण सगळेजण एकत्र येऊन एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आता आपण सज्ज झालेलो आहोत. अजून फार कमी ठेवीदार एकत्र आले आहेत, पण मुंबई हायकोर्टातल्या 2 रिट पिटिशनमधून आपल्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. माध्यमांनीसुद्धा त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे. आपण आता मुख्यमंत्र्यांकडे एक अर्ज घेऊन जातो आहोत
आणि त्यांना सांगतो आहोत की महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री यांच्याकडे आमचा अर्ज पेंडिंग आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही या प्रश्नामध्ये लक्ष घालावत आणि आम्हाला तुम्ही आमच्या प्रश्नामध्ये CKB बँक वाचून न्याय द्यावात अशी विनंती आपण करणारे निवेदन त्यांच्याकडे देणार आहोत. अजून दिलेलं नाही आहेत पण आपण त्यांना आवाहन केलेलं आहे. कारण आता हा जो चेंडू आहे तो न्यायमूर्ती काथावाला यांनी महाविकास आघाडीचं सहकार खातं यांच्या कोर्टामध्ये टोलवलेलं आहे. 4 आठवड्याच्या आत त्याचा निकाल हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आहे, त्यामुळे कोर्टाचं त्याकडे पूर्ण लक्ष आहे. आणि म्हणून ही महाविकास आघाडीची पण परीक्षा आहे. आणि म्हणून त्यांनी जी 110 कलम आणि 103 कलम एकत्रित वाचल्यानंतर जो JD पाटील यांनाच लिक्विडेटरून बसवलं ती चूक ते दुरुस्त करू शकतात. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जरी लायसन कॅन्सल केलं तरी पुढचा मार्ग हा निश्चितपणे कायद्यान्वये सहकार खातं आपली चूक दुरुस्त करून पुढचा मार्ग अवलंबू शकते. आणि म्हणून एक नवीन आशा आपल्याला निर्माण झालेली आहे. म्हणून सर्व ठेवीदारांनी, सर्व शेअरहोल्डरनी या कृती समितीचे सभासद होणं ही तातडीची गरज आहे. आणि हे समजावून सांगण्याकरता हा एक अत्यंत छोटा 15 मिनिटाचा व्हिडिओ मी केलेला आहे. हा व्हिडिओ फक्त CKB बँकेतले ठेवीदार आणि शेअरहोल्डर यांच्याकरता आहे. पण एक लक्षात राहू द्या, 5 लाख रुपयाच्या ठेवी सुरक्षित आहेत असं जेव्हा केंद्र सरकार सांगतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगतं, याचा अर्थ 5 लाखाच्या वरच्या ठेवीदारांना संरक्षण नाही तर त्यांनी काय करावं काय. आणि म्हणून आपण सर्वच ठेवीदारांच्या सर्वच ठेवी सुरक्षित राहण्याकरता आपण लढतो आहोत. आणि आपली भूमिका आहे की बँकेतल्या ठेवीदारांना केवळ तुम्ही 5 लाखाचा विमा उतरवून चालणार नाही तर सर्व ठेवींचं 100% सुरक्षित करणार आहात किंवा नाही याबद्दल भूमिका जाहीर करा. नाहीतर असा त्याचा अर्थ निघेल की बँकिंग व्यवस्थेमध्ये, केवळ CKB बँकेत नाही, बँकिंग व्यवस्थेमध्ये 5 लाखाच्या वरच्या ठेवी या संरक्षित आणि सुरक्षित नाहीत असा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांमधल्या ठेवीदारांना संदेश देऊ इच्छिते. आणि टेस्ट केस म्हणून CKB बँकेचा प्रयोग ते करू पाहत आहेत. कारण का हे नक्की माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 4 महिन्याच्या काळात किंवा 6 महिन्याच्या काळात 44 सहकारी बँकांचं लायसन हे हिरावून घेणार आहे. हा त्यांचा इरादा लपून राहिलेला नाही आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जे निर्णय आलेले आहेत, केंद्र सरकारने जे अधिकार दिलेले आहेत सुपरविजनचे आणि रेग्युलेशनचे, त्याच्यामध्ये सहकारी बँकिंग क्षेत्र संकुचित करणं आणि सहकारी बँका या खाजगीकरणाकडे कशा नेता येतील याकरता त्यांनी अनेक नियम जे घातलेले आहेत. त्यात CKB बँकेच्या शेअरहोल्डरना मार्केटमध्ये लिस्ट करणं अशा तऱ्हेची कल्पना आहे. CKB बँकेचे शेअरहोल्डर हे मालक असतात तेव्हा बँक जिवंत असते, तेव्हा त्यांच्या शेअर्सची व्हॅल्यू ही मार्केटमध्ये शेअरमध्ये कोण विकत घेईल हे आज कोणीही मनुष्य त्याचं जे आकलन आहे जरा तपासून घ्या. आपला डिव्हिडंड हा 10-12% पुढे कधी नसतो, तर मार्केटमध्ये आपले शेअर कोण घेतील. पण अशा वेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपल्याला शेअर होल्डिंगचं लिस्टिंग करणं पर्यायाने CKB बँकेसकट अनेक बँका त्यांना सहकार क्षेत्रात नको आहेत, त्यांना त्या खाजगी क्षेत्रात न्यायचे आहेत. पण त्या खाजगी क्षेत्रात नेण्यासाठी सुद्धा फक्त चांगल्याच बँका ते नेणार आहेत. आणि खाजगी म्हणजे चांगलं नाही असं येस बँकेच्या कोलॅप्समध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे खाजगीपणाचा हव्यास आता लोकांना नाही आहे. ऑल दॅट प्रायव्हेट सेक्टर इज नॉट दॅट गुड हे आता सर्वांना कळलेलं आहे. आणि म्हणून सहकारी क्षेत्रामधला भ्रष्टाचार हटवा नक्कीच, पण सहकार क्षेत्र तर संपू नका हे आपल्याला महाराष्ट्र सरकारला सांगावं लागेल आणि हे महाविकास आघाडीला सांगावं लागेल. याकरता फक्त CKB कोऑपरेटिव्ह बँकेतल्या ठेवीदारांसाठी आणि शेअरहोल्डरकरता हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तो कृपा करून न्यायमूर्ती काथावाला यांनी 21 जुलैला जी ऑर्डर दिली आहे ते ऑर्डर त्याचं एक विश्लेषण करण्याकरता हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे. सर्व ठेवीदारांना पुन्हा एकदा विनंती, आपण ठेवीदार आणि शेअरहोल्डर म्हणून कृती समितीचे सभासद बँक ऑफ महाराष्ट्राच्या बोरिवली शाखेमध्ये प्रेरणा प्रतिष्ठानचं जे खातं आहे त्या खात्यामध्ये आपली वर्गणी जमा करा आणि ठेवीदार म्हणून
या कृती समितीचे सभासद व्हा आणि ही चळवळ भक्कम करा. आपण एक फार मोठी महत्त्वाची लढाई लढतो. ती लढाई जिंकण्यासाठी आहे. म्हणून एकच घोषणा, हम लढेंगे, हम जीतने के लिए लड़ते हैं और इसलिए हम जीतेंगे. हम लढेंगे, हम जीतेंगे. धन्यवाद.